कशी वाटतेय ते? म्हणजे? अहो विषय असा आहे की आम्ही आता मंगळागौरी विषयीच बोलत होतो आणि मला खूप वाटत होतं मंगळागौर खेळाविषयी आणि नेमकं तुम्ही त्याबद्दलच विचारलंत मला. असं वाटत होतं ना तुला? मग नक्की हो उद्या. मला यायला आवडेल पण सानिया मॅडमना चालेल का मी आलेलं? चालेल तिला, मी बोलले तिच्याशी. नक्की आहे. थँक्यू मॅडम. येस. एवढं खुश व्हायला काय झालंय? काय म्हणाली आई? काही नाही, तुम्हाला सांगते देव ना सगळं ऐकत असतो. याला काय अर्थ आहे? एवढा वेळ झाला मी तुमचं सगळं ऐकतोय आणि सगळं क्रेडिट देवाला. गप्प बसा हो जरा. उगीच आपलं तोंड दिलंय म्हणून काय वाटेल ते बडबडत सुटू नका. तुमच्यामुळे माझा चहा गार झालाय, परत गरम करायला पाहिजे आता. मी काय केलंय? माझाही चहा गरम करा. गरमच आहे. सानिया, अगं लवकर ये. हे बघ हे बघ हे बघ. नको नको, ही छान आहे. सानिया हे बघ इथे ये. अगं ये लवकर. काय झालं? अगं बस इथे. हे बघ मंगळागौरी येते ना, तुझ्या मंगळागौरीसाठी ना मी काही 9वारी साड्या सिलेक्ट करून ठेवल्यात. आता तू तुझ्या चॉईसने सिलेक्ट कर बरं. कुठला रंग आवडेल तुला? हा आवडेल का? नको नको नको, हा तुला जास्त खोलून दिसेल है ना. त्याच्यापेक्षा तुमचीच एखादी 9वारी द्या ना मला निसायला. असं वाटतेस? बरं माझी एखादी नेस, माझ्याकडे खूप आहेत. हे मग आपण आता नथ बघूया. काय नथी आहेत ग, एक एक सुंदर. अगं ही बघ ना, ही मोत्याची. नाही नाही नाही, मला वाटतं कुठली कुठली नथ आवडेल तुला? नाही नाही आई आई आई, कुठलीच नाही. ते नथ वगैरे किती अनकम्फर्टेबल होतं. एवढा जड दागिना नाकात घालून दिवसभर फिरायचं. नो वे. नाही नाही नाही, मी नथ घालणार नाही, मला आवडत नाही, अजिबात नाही. का अशी काय करतेस ग? हे बघ त्यात मला असं मन जिंकायचंय ना तुला, मग असं मी घालणार नाही, मला कंटाळा येतो असं करून नाही चालणार ग सानिया. आणि तुला माहितीये ना त्या रत्नमालाला संस्कृती परंपरा जपायला कशा आवडतात ते. आणि त्या जर तू जपल्या नाहीस ना तर तिच्या मनात स्वतःचं स्थान कसं निर्माण करू शकशील? कळते का काही? ठीक आहे, हरकत नाही. पण आई, बाहेरच्या लोकांना कशाला बोलवायला हवं? हा, आपण ते घरातल्या घरात करूया ना. काय ग अशी करतेस? काय बिघडलं आता बाहेरच्यांना बोलवलं तर? कावेरी, त्या कावेरीला पण बोलवलंय. काय गरज होती तिला बोलवायची? आता उगाच त्या कावेरी समोर मीच चुकले असं मलाच मान खाली घालून फिरावं लागेल. आई, मला वाटतंय ना काहीतरी कारण काढून त्या कावेरीला बोलूच नका असं सांगायला हवं. नाही 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 नाही, कावेरी का नको? कावेरीला इथे बोलवा. ती इथे असली पाहिजे. का? तिला इथे बिझी ठेवा, कारण मला तिच्यासाठी खड्डा खणायचा. खड्डा म्हणजे नक्की काय करणार आहात तुम्ही? काही नाही, रत्नमालाने कॅश हँडल करायची जबाबदारी तिच्यावर दिली आहे ना. तेव्हा ती इथे जेव्हा बिझी असेल ना तेव्हा मी ऑफिस मध्ये जाऊन काही अकाउंट डिटेल्स बदलणार. ती जेव्हा पैसे जमा करेल ना तेव्हा ते पैसे माहेरच्या चहाच्या अकाउंट मध्ये न जाता भलत्याच अकाउंट मध्ये जातील. कुठल्या अकाउंटला? डोंट वरी, तुझ्या किंवा माझ्या अकाउंट मध्ये जमा नाही होणार. पण ज्याच्या कुणाच्या अकाउंट मध्ये जमा होईल ते कळल्यानंतर कावेरी सगळ्यांच्या नजरेतून उतरेल. मला तर वाटतं ह्या आर्थिक घोटाळा प्रकरणी कावेरीला जेलची हवा पण खावी लागेल. हो,
मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ऐक चष्मा तुझी आई आली आहे का? माझी आई नाही. मग काकूंची नाही, त्या कुठून येणार? काय? चष्मा कुठे ठेवलाय? अगं आत्या बाई कोण आहे? कोण बाई? अरे राज, ती कावेरी आहे. काकू? वैदे, हे जरा घट्ट करून दे ना. छान दिसते. ते हो, ह्या तर आपल्या काकूच आहेत. काय असे काय बघताय? काय आज इतकं नटून थटून अख्ख्या मुंबईला घायल करायचा विचार आहे की काय? गप्प बसावं जरा. सानिया मॅडमची पहिलीच मंगळागौर आहे ना, म्हणून मला रत्नमाला मॅडमनी मंगळागौरीचे खेळ खेळायला घरी बोलवलंय. तुम्ही येताय का? नेसवू का तुम्हाला पण नऊवारी साडी? गप बसावं. सतत आपला तोच जोक. आता कंटाळा आला हसून हसून. तुमच्यासाठी खोटं खोटं हसू का? अरे मला घाई आहे, चल निघूया ग आपण. हो, मलाही मंगळागौरीला जायचं. एक मिनिट, तू ह्या कपड्यात जाणार आहेस मंगळागौर खेळायला? हा हा हा, झाला. मी काही मंगळागौर खेळायला जात नाहीये, पण मंगळागौरीचा एक इव्हेंट आलाय मला ऑर्गनाईज करायला, सो तिथे जाते. ठीक आहे, चल निघूया. चल, मी तुला सोडते, मजा येईन पुढे. ठीक आहे, चला.